दरम्यान या शुभमच्या घरा इथून आसपासच्या परिस्थितीबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ। आपण आता गंगाधरी या ठिकाणी आलो असून जे पेपर फुटीमध्ये जे आरोपी पकडला झाला नाशिकला आज ते नांदगाव तालुक्यातील असून या ठिकाणी आपण त्याचं घर बघू शकतो। रोशन खेरनार म्हणून या आरोपीचं नाव असून आपण सध्या गंगाधरी या त्याच्या घराजवळ आलेलो असून या ठिकाणी त्याच्या घराला कुलूप लावलेलं असून घरचे लोक नाशिकला गेल्याची समजते आहे। मात्र या आरोपीमुळे जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं जे आपला पेपर दिलं होते ते त्याच्यामुळे जवळपास रद्द करण्यात आलेलं असून आज ही परीक्षा कॅन्सल झाल्याने पूर्ण देशभरात त्याची संताप आणि लाट उसळल्याची बघायला मिळत आहे। त्यामुळे आज इथं आपण गंगाधरी इथं आला असतात हे त्याच्या आरोपीचं घर असून या ठिकाणी आरोपीचे घरचे देखील आता घर बंद करून नाशिकला गेल्याचे समजते। माझा मुलगा जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मात्र तो दोषी नाही हे आता चौकशी अंती समजेल असं त्याच्या घरच्यांनी देखील सांगितलं आहे। जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, नांदगाव, नाशिक।